हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावो. तर आवाज थोडा कमी झाला आहे. तर आता साधारण 4:15 वाजले, म्हणजे 4:15 वाजले आणि माझी आंघोळ झाली, मिस्टरांची आंघोळ झाली. ते खाली ना पूजेचं साहित्य भरत आहे आणि मला पण त्यांना म्हणजे आता मला पण खाली जायचं आहे कारण कणकेचे दिवे करायचे. आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं तर बैरवनाथ यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मारुती जन्मोत्सव असतो. तर त्या पूजेचा मान म्हणजे इथल्या मंदिरात आम्हाला आहे, कारण पहिल्यापासून पूर्वीपासून पप्पा तिथे पूजा करायचे, त्यामुळं म्हणजे पूर्वापार आमचे पूर्वज तिथे पूजा करायचे आणि आता मिस्टर करणार आहे. तर तिथे चला आता खाली जाऊन कणकेचे दिवे पण करायचे. बाकीची सर्व तयारी काल झाली आहे आणि मी काल लिटरली 1-1:30 वाजला मला झोपायला काल पण, आणि आज पण 3-3:30लाच उठली आहे. तर डोळे बघू शकता, झोप बिलकुल पण झालेली नाही आहे. पण ठीक आहे, वर्षातून 2च दिवस असतात आपले. तर चला आता खाली जाते आणि मिस्टरांना म्हणजे पूजेसाठी कणकेचे दिवे करायचे तर ते करून देते. आणि तिथे भजनी मंडळी पण येतात, म्हणजे भजन वगैरे असतं तिथे, तर त्यासाठी पण चहा ठेवायचा आहे. तर तेही ठेवू आपण. तर चला आता खाली जाऊन बाकीची तयारी करू आपण. सर्व आवरलं माझं आणि मी खाली आली आणि खाली आल्यानंतर मिस्टरांना लगेच निघायचं होतं, त्यामुळं मग त्यांच्यासाठी चहा ठेवला. एक साईडला चहा ठेवला आहे आणि इकडे बघू शकता मोठ्या पातेल्यात दूध होतं, 5-6 लिटर दूध आहे. तेवढा चहा ठेवायचा आहे. मी अर्ध काढून घेतलं आहे कारण पुन्हा परत लागेलच चहा. तर तिथे भजनी मंडळी वगैरे असतात, त्यांना चहा ठेवायला लागतो. तर हे बघा, हे पातेलं पूर्ण भरलेलं आहे आणि त्यानंतर ह्या मोठ्या पातेल्यात आता चहा ठेवायचा आहे. तर दूध पहिले गरम करून घेते. तुम्ही सगळं सामान ठेवून आले का मंदिरात? तर चला आवरलं, मिस्टरांची पण तयारी झाली आहे. तर साधारण 4:30 वाजले होते आणि मला जायला थोडा उशीर होता, पण मिस्टर लवकर चालले होते. तर ते एक सामान म्हणजे मंदिरात नेऊन ठेवत होते. तर ते आले आणि मी त्यांच्यासाठी चहा केला. तर चहा पिऊन ते लगेच मंदिरात गेले कारण त्यांना पूजेसाठी बसायचं होतं आणि ही पूजा जोडीने नाही करत, त्यामुळं मग मी काही गेली नाही. आणि गणेश भाऊंकडे मी ही कणकेचे दिवे करून देणार होती. गणेश भाऊ पण चालले होते मंदिरात, तर त्यांच्याकडे मी हे कणकेचे दिवे करून दिले कारण मारुतीच्या पूजेसाठी कणकेचे दिवे लागतात आणि दरवर्षी 2 कणकेचे दिवे केले जातात. त्यामुळं मग मी त्यांना कणकेचे हे छान छोटे 2 दिवे करून दिले. आणि गणेश भाऊ पण गेले आणि मिस्टरांच्या मामाचे मुलंही आलेले होते 2 जण, तर ते पण गेले. तर त्यांची पण खूप मोठी हेल्प झाली सगळ्यांना. आणि आता बघा 5 वाजलेले होते. मिस्टर, गणेश भाऊ आणि दोघंही म्हणजे ऋषी आणि आदित्य दोघंही गेले होते मंदिरात आणि मलाही निघायचं होतं. तर सर्वात आधी म्हटलं आधी घर झाडून वगैरे घेऊ कारण मग पुन्हा सकाळी उठल्या उठल्या घर झाडावंच लागतं. तर मी देवघर आणि किचन वगैरे झाडून घेतला आणि मामान ते बाकीचे झोपलेले होते कारण त्यांना थोडं एक जण चाललं होतं कारण सर्वच जण एकखटी उठले असते तर प्रत्येकाची आंघोळ झाली नसती, त्यामुळं एक जण आंघोळीला चाललं होतं. आजी पण माझ्यासोबत उठलेल्या होत्या आणि मम्मी पण उठलेल्या होत्या. तर बाकीच्यांची पण बाकीची तयारी चालू होती आणि पूजा बाळासोबत होती कारण बाळ झोपलेलं होतं. तर तिला बोललो की तू थोडं उशिरा ये एवढं. तर मी गेल्यानंतर इकडे पूजाचा म्हणजे चालू झालेली होती. मिस्टर पूजेसाठी बसलेले होते आणि म्हणजे गुरुजी पण आलेले होते सकाळी लवकर. तर म्हणजे मिस्टर पूजेचं साहित्य काढून घेत होते आणि सर्वात आधी पूजा करण्याआधी तर संकल्प करावा लागतो, त्यामुळं मग पहिले संकल्प केला आणि त्यानंतर कलश स्थापना केली. तर ही कलश स्थापना पण करावी लागते तिथे. तर म्हणजे ही जी परंपरा आहे तर ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. तर याआधी आमचे पप्पा करायचे म्हणजे आमचे सासरे, आणि त्यानंतर आता मिस्टर ही परंपरा पुढे चालवत आहे. तर तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणजे नाही का खूप देवदेव करतात, तर म्हणजे चांगलं आहे आणि आमच्या नशिबात म्हणजे असं म्हणता ना की आपल्या नशिबात देव करणं आहे आणि ही परंपरा खूप आम्हाला असं म्हणजे ती आमच्याकडे आली ही परंपरा, त्यामुळे आम्हाला पण खूप भारी वाटतं. आणि दरवर्षी हा सण म्हणजे हे 2 दिवस आमच्यासाठी सणासारखेच असतात आणि ते खूप मोठ्या उत्साहात आम्ही म्हणजे सर्वच जण साजरे करतो. तर इकडे ना म्हणजे मारुतींचा अभिषेक वगैरे झालेला होता आणि आजच्या दिवशी ना पप्पांची सर्वांना खूप जास्त आठवण येत होती कारण ह्या दिवशी पप्पा म्हणजे म्हणजे हा जो मारुतीचा उत्सव आहे ना, तर पप्पा इतक्या मोठ्या याच्याने साजरे करायचे. तर प्रत्येक जणाला पप्पांची
आठवण येत होती. अगदी गुरुजींपासून तर तिथली भजनी मंडळीसुद्धा प्रत्येकजण पप्पांचं नाव काढत होते. तर पप्पा असते तर अजून खूप मोठ्या म्हणजे जल्लोषात हा कार्यक्रम साजरा झाला असता असं सर्वच जण म्हणत होते. तर चला आम्ही पण त्यांची कमतरता भरून म्हणजे त्यांच्यासारखं करण्याचा प्रयत्न करतोय. तर आता मारुतींचा अभिषेक झालेला होता, त्यांना वस्त्र वगैरे घातले आणि तुम्ही बघू शकता की म्हणजे मारुतीच्या पूजेसाठी गुलाबाच्या फुलांचाही हार केलेला होता. आणि मिस्टरांनी जो घरी तुम्ही बघितला मागच्या व्हिडिओमध्ये रुईचा हार बनवलेला होता तर तोही घातला. तर खूप सुंदर दिसत होतं, तुम्ही बघू शकता. आणि मिस्टर आता आहे ना म्हणजे मंदिरावरती झेंडा लावायचा असतो तर तो मारुतीच्या पायांना लावून घेत आणि त्यांनी तो गणेश भाऊंकडे दिला. आणि सर्व पूजा आवरल्यानंतर तिथला सर्व ओटा स्वच्छ करून घेतला. आणि एकीकडे गणेश भाऊ मारुतीच्या पूजेसाठी जे प्रसाद द्यायचा होता तर तो सर्व ताटांमध्ये काढून घेत होते. तर खूप सारा प्रसाद असतो तर थोडा थोडा तो काढून ताटांमध्ये ठेवला आणि नैवेद्यासाठी तो मंदिरात दाखवायचा होता तर तो एक साईडला काढून घेतला. आणि तुम्ही इकडे बघू शकता की सकाळी सकाळी भरपूर सारे लोक दर्शनासाठी आलेले होते. म्हणजे उजाडलेलं पण नव्हतं, आपण म्हणतो ना की सूर्य पण अजून दिसत नव्हता तरी पण भरपूर गर्दी झालेली होती दर्शनासाठी. आणि इकडे आजी आदित्य ते मम्मीन ते पण आलेले होते, मीही आलेली होती. आणि सर्व अभिषेक वगैरे झालेला होता आणि आता फक्त शेवटी म्हणजे मंदिरात रोषणाई करायची होती. तर मिस्टर इकडे ना मेणबत्त्या लावताय. तर मेणबत्त्या लावल्यानंतर पूर्ण मंदिरात म्हणजे आतमध्ये पूर्ण रोषणाई दिसेल. आणि प्रसादही गणेश भाऊ घेऊन आलेले होते आतमध्ये दाखवण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता की मिस्टरांनी पूर्ण मंदिरात मेणबत्त्या लावल्या. तर सर्व झाल्यानंतर साधारण 6:15 वाजले असतील आणि आता आरतीलाही सुरुवात झालेली होती. बाहेरही सगळे भजनी मंडळी उभं राहून आरती करत होते. तर आज पण आपला लाडू सकाळी सकाळी उठलेला होता, तुम्ही इथे बघू शकता. मामांच्या हातात तो होता आणि मिस्टर सर्वांना आरती देत होते. आणि लाडू एकदम सकाळीच उठलेला होता. आज पण आरती वगैरे झाली त्यानंतर मग बाहेर गणेश भाऊंनी मोठी फटाक्यांची माळ लावली आणि मारुती जन्मोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा केला. सर्व झाल्यानंतर मग इकडे ना प्रसादाची तयारी म्हणजे प्रसाद वाटपाची तयारी चालू होती. तर तुम्ही पुढे बघालच की 2 मोठमोठ्या टपांमध्ये एका याच्यात फुटाणे आणि एका याच्यात गूळ होता आणि बाकीचे लाडू त्यानंतर पेढे असे भरपूर सारा नैवेद्य होता. तर तोही म्हणजे नैवेद्याने प्रसाद होता तर प्रसाद सर्वांना वाटायचा होता. तर सर्वजण मी मामी पूजा त्यानंतर आजी आम्ही सर्वजण प्रसाद म्हणजे प्रसादाच्या वाट्या भरत होतो. कारण जे भजनी मंडळी होती सर्वात आधी त्यांना प्रसाद वाटायचा होता. तर इकडे मामा आणि गणेश भाऊ दोघंजण प्रसाद वाटप करत होते. आणि त्यांना प्रसाद वाटून झाल्यानंतर बाकीच्यांना मग आम्ही प्रसाद वाटला. आणि मग इकडे गणेश भाऊ ना मंदिराच्या वरती जो कळस आहे तर तिथे ना झेंडा लावायचा असतो. तर दरवर्षी हा झेंडा लावला जातो मारुती जन्मोत्सवाच्या दिवशी. तर भरपूर उंच आहे, तुम्ही बघितलं की म्हणजे शिडी लावून ते वरती चढले. आणि आता बघता की सूर्य पण उगवलेला होता म्हणजे थोडंसं उजाडलेलं होतं. साधारण 6:30 पावणे 7 वाजत आलेले असतील. आणि इकडे गणेश भाऊंनी जो जुना झेंडा होता म्हणजे मागच्या वर्षी लावलेला तर हाही झेंडा आम्हीच लावलेला होता. तर ह्या वर्षी नवीन म्हणजे दरवर्षी तो बदलायचा असतो तर जुना काढून नवीन झेंडा तुम्ही इकडे बघताय गणेश भाऊंनी लावला. आणि 2 झेंडे लावायचे असतात, एक झेंडा मंदिराच्या वरती म्हणजे कळसावर आणि दुसरा झेंडा ऋषींनी खाली लावला. तर तोही मंदिरावरच आहे पण दोन्ही ठिकाणी 2 वेगवेगळे झेंडे लावले.
आणि इकडे आता आरती वगैरे सर्व झाली. इकडे पूजाचे पप्पा लाडूला घेऊन मंदिरात चालले होते म्हणजे दर्शनासाठी, आणि बरेच भाविक दर्शनासाठी येत होते. तसं तर सकाळपासूनच म्हणजे दर्शनासाठी सुरुवात झालेली होती, पण अभिषेक चालू होता त्यामुळं मग बाहेरूनच दर्शन चालू होतं आणि मिस्टर मध्येच बसलेले होते. तर दिवसभर ते तिथेच होते. आणि हे बघा लाडू आपला त्यांच्यासोबत मध्ये गेला आणि त्याला पण ते म्हणजे एवढा उजेड आणि प्रकाश होता मध्ये, तर तो त्याला खूप आवडतो. तर तो बघून त्याला खूप आनंद होत होता आणि कंटिन्यू तो पण मारुतींकडे बघत होता. पिलू पिलू आपण काय काय बोललो पिलू? आम्ही मारुती स्तोत्र बोललो, हनुमान चालीसा बोललो. तर कसं बघतोय पहा ना. लाडू पण खाल्ला, बुंदीचा लाडू खाल्ला. तर इकडे पूजा गणेश भाऊ दोघांनीही दर्शन घेतलं. आम्ही फोटो वगैरे काढले, कारण त्यानंतर मग भरपूर गर्दी होती आणि आम्ही 8 वाजता घरी गेलो. मिस्टर दिवसभर मंदिरातच होते, कारण मग म्हणजे दिवसभर कोणी ना कोणी भाविक दर्शनासाठी येतात, त्यांच्यासाठी प्रसाद वगैरे वाटप करत होते ते. आणि आम्ही नंतर घरी गेलो. इकडे आजी मामा ते सर्वांनी आम्ही फोटो वगैरे काढले. तर छान वाटलं, म्हणजे खूप छान जल्लोषात आमच्या इथे मारुती जन्मोत्सव साजरा झाला. मग आम्ही घरी गेल्यानंतर मग जरा वेळ आराम केला, कारण 2 दिवसापासून लवकर उठत होतो. आणि दुपारी 5-5:30 वाजता खूप जोराचा पाऊसही झाला आमच्या इथे. तर त्यामुळं मग बाहेरही खूप म्हणजे असं वातावरणही खूप थंड होतं. आणि त्यातच आज बजरंग दलाची मोठी मिरवणूक होती मारुती यात्रा म्हणजे मारुती जन्मोत्सवानिमित्त. तर तुम्ही इथे बघताय की सिन्नरला बस स्टँडजवळच मोठी मारुतीची मिरवणूक म्हणजे मारुती जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. तर इकडे ना भरपूर सारे अघोरी जे नृत्य असतं तर तेही होतं. तर म्हणजे हनुमान, त्यानंतर कालिका, महादेवांच्या स्वरूपात भरपूर सारे अघोरी नृत्य केले गेले. तर तुम्ही बघितलं की अघोरी नृत्य वगैरे झाले, कालिका देवींच्या स्वरूपात म्हणजे नृत्य झाले. आणि त्यानंतर पुढेही मोठी मिरवणूक होती, पण आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण मामा मामीन त्यांना आमच्या इथे गावबाहेरची देवी, तर तिथे दर्शनासाठी जायचं होतं. तर मग आम्ही इकडे आलो आणि मिरवणूक तर खूप मोठी होती, पण मग आम्ही काही पुढे गेलो नाही. मग इकडे दर्शनासाठी आलो आणि सर्वच जण आलेले होते. त्यानंतर मावशी पण आल्या, मी, मम्मी, मामी, मामा सर्वच जण आलेलो होतो. आणि पूजा बाळाला घेऊन घरी होती, कारण बाहेर आहे ना खूप गारवा होता पाऊस पडल्यामुळे. तर तुम्ही बघताय की मम्मी पण स्वेटर घालून आलेल्या होत्या. आणि अचानक आमच्या इथे ना म्हणजे उन्हाळ्यात 2-3 दिवसापासून पाऊसच चालू आहे. तर असो आमचं छान देवीचं दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर आजचा पण व्हिडिओ छोटाच होता. तर हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.